कितें तुमी मागणी करा तेंच्या कडच्यान आनी स्टेटी हातीन केला? फायनान्स कमिशन आज गोंयांत आयिल्लें. काँग्रेस पार्टी आमी आमचें सजेशन आमचें रिकमेंडेशन हँडेड ओवर. जाता कितें, गोवा बिंग अ स्मॉल स्टेट वेर पॉप्युलेशन फक्त 15 लाख आनी वेर इज इन्फ्लक्स ऑफ टुरिजम जवळपास 10 मिलियन. सो जाता कितें की बिकॉज टुरिस्ट लोक चड येता कंपेर्ड टू द लोकल स्टेईंग हियर, देर इज अ बर्डन ऑन इन्फ्रास्ट्रक्चर, देर इज अ बर्डन ऑन हेल्थ सेक्टर, म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट. सो हाका लागून द अलोकेशन ऑफ फंड्स मिशनाचे जे 41%, गोंयांत फक्त 0.386% फक्त गोंयांत येता. आतां हें कॅल्क्युलेट करपाक डिफरंट फॅक्टर्स कितें, एक तुजें पॉप्युलेशन, दुसरें तुजें पर कॅपिटा इनकम, ऑल दीज फॅक्टर्स ते कन्सिडर करून आमचो शेअर कमी जाता. पूण वेरेज आमी पळयत जाल्यार गोंयांत जाता कितें की 15 लाख लोकांच्या पॉप्युलेशनाक जे इन्फ्रास्ट्रक्चर जाय, जे हॉस्पिटल्स आसतले, रोड्स आसतले, बाकीचो इन्फ्रास्ट्रक्चर आसतलो, तो बिकॉज ऑफ टुरिजम ताजेर बर्डन जाता. आतां फॉर एग्जाम्पल हेल्थाचें जर आमी घेतलें जाल्यार हेल्था कडेन आज फंड्स ना. तूं सावथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची तूं आज हालत पळय, एम्ब्युलन्सी आज सारकें ना. फाटल्या दिसा ह्या सरकारान एम्ब्युलन्सी डिस्ट्रिक्ट मिनरल फंडांतल्यान घेतला बिकॉज एलोकेशन ऑफ फंड इज नॉट देर फॉर प्रॉपर हेल्थ सेक्टर. दुसरें आज सिवरेज अक्रॉस गोवा पळय, आज मोर देन लेस देन 20% जाग्याचेर आज सिवरेज ना. सो ताका लागून तें ग्रावंड वॉटर जें आसा तें पोल्यूट जाता. आज जेन्ना 1 करोड लोक, 10 मिलियन लोक जेन्ना टुरिस्ट जेन्ना आज गोंयांत येता तेन्ना प्रॉपर ट्रान्सपोर्ट सिस्टम ना, लोकल्स एज वेल एज द टुरिस्ट सिस्टम. सो ताका लागून आज जो टुरिस्ट गोंयांत येता तो टॅक्सीच्या नांवान बोळ घालता बिकॉज गव्हर्मेंट हॅज नेवर वर्कड ऑन दीस पॅरामिटर्स. सो आय थिंक वी हॅव पूट अवर पॉयंट्स. आनी आमी सांगलां की गोंयांत बिंग जॉग्राफिकली बिंग अ स्मॉलर स्टेट विथ हार्डली 3,700 स्क्वेअर किलोमिटर where 37% of the land is coming under protected forest, 60% of the land is coming under all other forest. So I think when area is less, resource जागे कमी आसा, so I think they have to consider, we have demanded that share of 0.36% जो आसा तो वाडोवचो आनी गोंयांत सस्टेनेबिलिटी करपाक इन्फ्रास्ट्रक्चराक म्हाका दिसता तांणी पयशे हे दिवपाक जाय. डिल्युशन ऑफ फंड्स फॉर पंचायत, म्युनिसिपालिटी आनी ZP, देर ऑल्सो वी हॅव टोल्ड देम कितें जाता आज पंचायतीन मेजर सोर्स ऑफ रेवन्यू कितें इज ओन्ली बाय हावस टॅक्स कलेक्शन. आतां पंचायती भितर जी घरां आसात ती आज बिकॉज ऑफ लँड डिस्प्यूट्स, लँड टायटल सारकें ना, इल्लिगल स्ट्रक्चर आज कितले आसा. आज थंय पंचायती भितर जी इरेग्युलर स्ट्रक्चर आसतले, इल्लिगल घरां आसतले, ताजो पंचायतीक फंड येना, रेवन्यू जनरेट जायना. आनी पंचायतीचेर आज गार्बेज कलेक्शन आसतलें किंवा बाकीचो जो खर्च पंचायतीन खंयच्यान तयार करप. फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्यान सांगलें की गार्बेज कलेक्शन हॅज टू बी टेकन केअर बाय द पंचायत म्हणटा तो, बिकॉज पंचायत इज टोटली डिपेंडंट ऑन स्टेट गव्हर्मेंट. स्टेट गव्हर्मेंटूच जर तांकां फंड्स अलोकेट करचे ना, सपोर्ट करचे ना, फ्रॉम वेअर द पंचायत आर गोइंग टू सस्टेन दीस. आय थिंक ऑल दीज पॉयंट्स वी हॅव पूट टू देम. वी हॅव टोल्ड देम जस्ट डोंट गो बेसीस की आमचे पर कॅपिटा इनकम चड आसा, पॉप्युलेशन इज लेस, इन्फ्लक्स ऑफ टुरिस्ट, इन्फ्लक्स ऑफ लेबर मायग्रंट इज मोर. सो ताका लागून बाकीच्या हाजेर स्ट्रेस पडटा. सो लेट्स सी नाव, वी हॅव पूट फोर्थ अवर सजेशन्स, अवर पॉयंट्स, आनी लेट्स सी वॉट द 16 फायनान्स कमिशन कन्सिडर करताले आमचे पॉयंट्स. जेन्ना इतलो टुरिस्ट गोंयांत येता तेन्ना टुरिजमा खातीर भितर एक स्पेशल फंड अलॉट करचे कशें तुमी मागला की बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय फॉर द टुरिस्ट इन्फ्लक्स वीच इज कमिंग, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आतां एक टुरिस्ट एअरपोर्टाचेर देंवलो, थंयच्यान तो रस्त्यान ट्रॅवल करतलो, ट्रेनीन ट्रॅवल करतलो, बसीन ट्रॅवल करतलो, भोंवपाक वतलो, हेरिटेज सायट आसतले, हॉटेल्स लागतले, फाल्यां हॉस्पिटल्स जाय, फाल्यां तो दुयेंत पडलो, एक्सिडेंट. सो ऑल दीज अलायड जे इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय पळय न्ही तो बिकॉज द टुरिस्ट इज मोर दॅन द रेजिडंट पॉप्युलेशन ताजेर बर्डन येता. सो दॅट इज वॉट वी हॅव टोल्ड देम, वी हॅव टू कन्सिडर ऑल दीज पॉयंट्स अँड हेल्प द स्टेट in terms of the allocation of funds from division of 16 commission.
सारकें मरे